बासरी म्हणजे अहंकाराचं विसर्जन. बासरीचा सर्वात मोठा संदेश म्हणजे ती वाजते कारण ती रिकामी आहे. ती स्वतःच्या अस्तित्वाचा गर्व करत नाही. ती म्हणत नाही मी वाजते. ती फक्त इतकंच सांगते, मी उपलब्ध आहे, माझ्यातून जो वाजवेल तो वाजवो. हेच आहे अहंकाराचं विसर्जन. स्वतःच्या मीचं ओझं खाली ठेवणं आणि स्वतःला पूर्णपणे परमात्म्याच्या हाती देणं. अहंकार म्हणजे अडथळा. अहंकार म्हणजे असा अडथळा जो देवाच्या श्वासाला आत येऊ देत नाही. तो म्हणतो मीच करतो, मीच ठरवतो, माझ्याशिवाय काही नाही. पण बासरी सांगते, जर तू स्वतःच्या मीने भरलेला असशील तर परमेश्वराचा श्वास तुझ्यात कसा वाहणार. अहंकार म्हणजे भरलेलं मन. भरलेलं मतांनी, अपेक्षांनी, गर्वाने, भीतीने. आणि असं मन बासरीसारखं वाजू शकत नाही. देवाचं संगीत फक्त त्या मनात वाजतं जे रिकामं आणि निर्मळ आहे. देवाचा श्वास फक्त त्या बासरीत वाहतो जी स्वतःचा आवाज सोडून शांत झाली आहे. रिकामेपण म्हणजे आत्मज्ञान. बासरीचं रिकामेपण म्हणजे निष्क्रियता नाही, तर ती सजगता आहे. ज्यातून अहंकार गेला आहे, पण चेतना आहे. अहंकार नाहीसा झाला की माणूस स्वतःला नव्यानं पाहू लागतो. मी शरीर नाही, मी विचार नाही, मी नाम नाही, मी फक्त चेतना आहे, ज्यात हे सगळं घडतं. या अवस्थेला श्रीकृष्ण म्हणतात आत्मस्थिती. जेव्हा मन त्या अवस्थेत पोहोचतं तेव्हा अहंकार आपोआप विरघळतो.